जीवना देण्या अर्थ सद्गुरु काका समर्थ जीवत्वाचा अंत आत्मा रामी केला. श्रीराम शुका सारखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम समर्थ. श्रीराम. परमपूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात, माझे प्रेरणास्थान आहात, म्हणून आपणालाही मी साष्टांग नमन करते. श्रोते, आपण जगदीश मूर्ती, श्रवणे बैसावे एकांती, स्थिर होईल माझी मती, आपणा कृपा प्रसादे. पुनश्च एकदा आपणाला वंदन करते आणि निरूपणाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय दासबोध, आणि ह्या दासबोधाच्या अंतर्गत आपला दशक 14वा आणि आज समास 9वा सुरू आहे. दशक 14व्याच समर्थांनी अखंड ध्यान नाम हे नामाभिधान केलेलं आहे. आता आम्हाला अखंड ध्यान कोणाचं करायचंय? मागच्या वेळेला आपण सविस्तर बघितलं की अखंड ध्यान कशाचं करायचं आहे. आम्हाला अखंड स्मरण कशाचं करायचं आहे? तर आम्हाला अखंड स्मरण हे आमच्या स्वरूपाचं करायचं आहे. म्हणजे आम्हाला ब्रह्मतत्वाचं अखंड स्मरण राहिलं पाहिजे. आणि ते अखंड स्मरण कसं करायचं याचा सगळा उहापोह, अत्यंत सुंदर असा उहापोह समर्थाने आम्हाला सांगितला की अखंड ध्यान आम्हाला चालता बोलता व्यवहारामध्ये कसं करायचं. एका ठिकाणी बसून ध्यान समर्थांना अपेक्षित नाही, म्हणून आधी देवाचं ओळखावे आणि मग अनन्य भावे भजावे आणि अखंड ध्यानाची धरावे सर्वोत्तमाची. देवाला ओळखायचं आणि त्याचं भजन करायचं. कशासाठी हो देवाला ओळखून भजन करायचं? ज्या वेळेला आम्हाला देवाचं खरं स्वरूप ओळखू येईल त्याच वेळेला आमच्या जीवनामध्ये आनंद येणार आहे. आणि म्हणून देवाला ओळखायचं. देवाचं खरं स्वरूप काय आहे? भगवंत कसा आहे? तर भगवंत शाश्वत आहे. समर्थांनी म्हणून आम्हाला पुढचा 9वा समास जो दिलेला आहे हा शाश्वत निरूपणाचा दिलेला आहे. भगवंताचं स्वरूप कसं आहे? तो शाश्वत आहे, तो सतरूप आहे, तो चित्रूप आहे, तो आनंद रूप आहे. आनंद हेच त्या भगवंताचं स्वरूप आहे. आज दुपारी एका नवीन साधिकेशी बोलणं झालं. वयोवृद्ध आहेत, इंदोरच्या आहेत, आणि त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी मला बोलता बोलता इतकं सुंदर सूत्र सांगून दिलं हो आजच्या समासाचं. त्या म्हणाल्या की आनंद हेच तर खरं देवाचं रूप आहे हो म्हणे. आणि मला इतका आनंद झाला की खरंच त्यांनी मला इतकं सुंदर सूत्र सांगितलं की आनंद हेच तर खरं देवाचं स्वरूप आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये आला म्हणजे झालं. आणि तो येण्यासाठी हे सगळं आपल्याला करावं लागतं. अगदी बरोबर आहे. आज ते आपल्या मीटिंगला जॉईन झालेले आहेत आणि वयोवृद्ध आहेत त्या सुद्धा. त्यांना पण साष्टांग वंदन करते. आणि शाश्वत निरूपण आहे म्हणजे त्या देवाचं स्वरूप कसं आहे? तर देवाचं स्वरूप ओळखल्यानंतर लक्षात येतो की देवाचं खरं स्वरूप हे शाश्वत आहे, सत्य आहे, चिरंतर आहे. आणि शाश्वत असल्यामुळे सत्य आहे. आता शाश्वत आणि सत्य याचा संबंध कसा हे आपण थोडस बघू म्हणजे आपल्याला शाश्वत कळेल. माझ्याजवळ हा पेन आहे, खूप सुंदर पेन चालतो माझ्या जवळचा. हा खूप महाग पेन पण आहे,
पण आता काही दिवसांनी ह्या पेनातली शाई संपते, हा निरुपयोगी होतो आणि हा पेन मी टाकून देते. मग आता तुम्ही जर मला विचारलं, की "ताई, तो तुमच्या जवळचा पेन खूप छान होता, तुम्ही आम्हाला दाखवला होता. तुमची आणि माझी भेट झाली वर्ष 2 वर्षांनी. तो पेन आहे का तुम्ही आम्हाला दाखवलेला?" मी म्हणेल, की "अजिबात नाही हो. तो ते तो पेन माझ्याजवळ आता नाहीये." असं मी तुम्हाला सांगेन. मग आता हा माझ्याजवळ पेन नाही. त्यावेळेला होता. मग एकदा एक वस्तू असते आणि एकदा एक वस्तू नसते. असं जेव्हा स्वरूप असतं वस्तूचं, तेव्हा ती सत्य नसते. पक्क लक्षात ठेवायचं. काही काही गोष्टी या पक्क्या लक्षात ठेवल्या, की मग त्या धर्तीवर त्या संकल्पनेवर आपल्याला सगळी इमारत उभारता येते. म्हणून सत्य त्याला म्हणायचं असतं, की जे कधीच नाश पावत नाही. सत्य त्याला म्हणायचं असतं, की त्याचं अस्तित्व सदैव असतं. त्याचं अस्तित्व नाही असं कधी होत नाही. अशी कोणती तरी जगात ती वस्तू आहे का, की त्याचं अस्तित्व सदैव आहे, अगदी 12 महिने 24 तास? अजिबात नाही, अजिबात नाही. स्वर्ग सुख सुद्धा आपल्याला वाटतं, की त्या मानाने मृत्यू लोकापेक्षा स्वर्ग सुखामध्ये आयुष्य खूप असतं. परंतु तरी ते सत्य नाही. कारण स्वर्ग सुखाचे भोग संपले, की परत आम्हाला यावंच लागतं आणि प्रलयकाली सगळं नष्ट होणार आहे. परंतु प्रलयकाळी सगळं नष्ट जरी झालं, तरी एक वस्तू राहणार आहे, ती म्हणजे ब्रह्मवस्तू. आणि म्हणून ज्या गोष्टींना नाश नाही, त्याला शाश्वत असं म्हणायचं, त्याला सत्य असं म्हणायचं. ज्यांचं अस्तित्व अबाधित आहे, ते शाश्वत. आणि म्हणून या ठिकाणी ब्रह्मस्वरूप कशा पद्धतीने शाश्वत आहे, हे आम्हाला समर्थ समजून सांगतात आहे. आणि म्हणून देवाचं ओळखावे आणि त्याचे अनन्य भजन करावे. नुसतं ओळखून स्वस्थ नाही बसायचं, तर मग त्याचं भजन करायचं. म्हणजे त्याचा सतत ध्यास घ्यायचा. आणि ध्यास घेतल्यानंतर त्याला जो ध्यास आम्ही सतत घेतो, म्हणजे त्याचं सतत स्मरण जे आम्ही ठेवतो, त्याला अखंड ध्यान असं म्हणतात. आणि असं अखंड ध्यान जे आहे, हे आम्हाला शाश्वत आनंदाकडे घेऊन जातं. आनंदाला पण शाश्वत आनंद असं म्हणतात. का बरं? आता आम्हाला आनंद मिळत नाही का जीवनात? अनेक गोष्टींपासून आम्हाला आनंद मिळत असतो. परंतु त्याला आनंद म्हणत नाही. त्याला सुख असं म्हणतात. अनेक गोष्टींपासून आनंद मिळतो. विषयांपासून आम्हाला सुख मिळतं. अनेक विषय असतात, की जे आमच्या सुखाचा विषय असतो तो टीव्ही आमच्या सुखाचा विषय असतो. करमलं नाही की आम्ही टीव्ही लावतो, बघतो. वेळ कसा छान जातो. पेपर आमच्या सुखाचा विषय असतो. आता तो उधार आलेला आहे. परंतु लाईन गेली. लाईन गेल्यानंतर आता टीव्ही आमच्या सुखाचा विषय होऊ शकेल का? अजिबातच नाही. लाईन नाही तर टीव्ही सुखाचा विषय होऊ शकत नाही. याचाच अर्थ असा आहे, की टीव्ही पासून मिळणारं जे सुख आहे, हे शाश्वत म्हणजे टिकणारं सुख नाही. अखंड टिकणारं सुख नाही. अखंड टिकणारं सुख याला शाश्वत सुख असं म्हणतात. अखंड टिकणारं. त्यात अजिबात खंड नाही. इथे आम्हाला मिळणाऱ्या सगळ्या सुखांमध्ये खंड असतो. आणि म्हणून ज्या सुखाला खंड असतो, ते तो आनंद होऊ शकत नाही. आणि भगवंताचं नाम जे आहे, ते भगवंताचं नाम अखंड आहे. तर रामरायांचा जन्म होऊन कितीतरी वर्ष झाली हो. कितीतरी कालावधी लोटलेला आहे. पण आजही आम्ही राम जन्म म्हटलं, की आनंदाने साजरा करतोच की नाही? त्यात आम्हाला आनंद येतोच की नाही?
म्हणजे रामराया हा आनंदाचा विषय आहे, इतका काळ लोटल्यानंतर सुद्धा. नाहीतर आपल्या घरचे लोक तेही गेले, त्यांचंही कारकीर्द संपली. त्यांची कारकीर्द संपल्यानंतर आपल्याला त्यांची आठवण सुद्धा येत नाही. त्यांच्या आठवणीतून आनंदच होईल असं नाही, काही दुःखाच्याही आठवणी असतात. पण रामराया हा सदैव आनंदाचा विषय आहे. सदैव इतका काल लोटला तरीही आज तितकाच आनंद आहे. म्हणून रामरायाला ओळखायचं. कोण आहे रामराया? शाश्वत आनंद आहे. रामराया कोण आहे? प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहे. आणि शाश्वत टिकणारं एकच तत्व आहे, ते म्हणजे ब्रह्मतत्व. त्याला खंड नाही. म्हणून असं जे ब्रह्मतत्व आहे ते मी आहे. कशासाठी शाश्वताची ओळख का करून घ्यायची? ते मी आहे. असं शाश्वत तत्व ब्रह्म मी आहे. हा माझा निर्णय मला लवकरात लवकर जर माझा झाला तर मी आनंदाला प्राप्त होईल आणि जीवनामध्ये आनंदाशिवाय दुसरं काहीच राहणार नाही. आणि हा आनंद कशावरही अवलंबून नसतो. निरपेक्ष असा आनंद आहे. तो कशावरही अवलंबून नसतो. तो कधीच नाश होत नाही. त्याचा कधीच नाश होत नाही. तो निरपेक्ष व्यापक आहे. आणि निरपेक्ष व्यापक असल्यामुळे त्याला नाश नाही. आणि बाकी जगामधल्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्यांना नाश आहे. म्हणून आपण 3 नाश बघतो सारखे. स्वतः नाश, परता नाश आणि आश्रय नाश. स्वतः नाश म्हणजे स्वतःचाच नाश. स्वतःच ते नाश पावतो. परता नाश दुसऱ्यांकडून ते नाश पावला जातो. आणि आश्रय नाश म्हणजे आश्रय कोणाच्या तरी आश्रयाने आम्ही असतो आणि ते नाश पावतो. उदाहरणार्थ गर्भिणी तिचा गर्भ, गर्भिणीचा जर नाश झाला तर गर्भाचा सुद्धा होतोच. आश्रयाने ना, गर्भिणीच्या आश्रयाने असल्यामुळे. आणि म्हणून पण ब्रह्मा मात्र निरपेक्ष अस्तित्व आहे. ब्रह्माचं अस्तित्व कशावरही अवलंबून नाही. ही सगळी शाश्वताची जी कल्पना आहे ना, बेसिक संकल्पना आहे ना, ह्या एकदा समजून घेतल्या किंवा आमच्या डोक्यामध्ये कोणतेही संशय येत नाही. कशावरून ब्रह्म शाश्वत, कशावरून ते अखंड? कारण ते निरवय आहे, निराकार आहे. त्याला आकार नाही, त्याला अवयव नाही. ते कशाच्या सापेक्ष स्थितीने राहत नाही, कशावर सुद्धा अवलंबून नाही. म्हणून ते सत्य आहे, शाश्वत आहे. आणि म्हणून पिंडाचे पहिले कौतुक, शोधिला आत्मा आत्मविवेक. पिंड अनात्मा आत्मा एक, सकळ वार्ता. पिंडाचे पहिले कौतुक, पिंडाचे आम्ही कौतुक पाहिले की पिंड कसं तयार होतो, ब्रह्मांड कसं तयार होतं, हे सगळं सगळ्याच उहापोह झालेलं आहे या आधी. आणि हे एवढं सगळं बघत असताना शोधिला आत्मविवेक. पिंडाचा ज्या वेळेला आम्ही विचार करतो त्यावेळेला पिंडाचा विचार करताना आम्हाला अनात्म विवेक करावा लागतो. पिंड म्हणजे काय? देह. देहाच्या संदर्भात जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला अनात्म विवेक करावा लागतो. म्हणजे काय? ह्या पिंडामध्ये अनात्म काय आहे आणि आत्म काय आहे? ह्या पिंडामध्ये देह काय आहे? अनात्म आहे. आणि या देहाला चालवणार जे चैतन्य आहे ते चैतन्य आत्मा आहे. तो मी आहे. म्हणजे मी देह नाही. मी मूळचा चैतन्य रूप आत्मा आहे. आत्मविवेक प्रत्येक वेळेला करायचा. छान सांगितलं समर्थांनी मागच्या समासामध्ये.
आत्म्याच्या सत्तेवर शरीराचे हे सगळे व्यापार चालतात. आत्म्याच्या सत्तेवर हे सगळे शरीराचे व्यापार चालतात. असं प्रत्येक वेळेला आम्ही विचार करायचा. प्रत्येक वेळेला विचार करायचा. मी काम करतो आहे. कोणाच्या सत्तेवर करतोय? आत्म्याच्या अधिष्ठानावर काम करतोय. मी चालतो आहे. आत्म्याच्या अधिष्ठानावर हा देह चालतो आहे. मी पाहतो आहे. सुंदर दृश्य पाहतोय. आत्म्याच्या अधिष्ठानावर मी सुंदर दृश्य पाहतो. असा सतत आम्ही विचार जर केला, तो आत्मा मी आहे असा पिंडाच्या बाबतीमध्ये आत्मानात्म विचार करायचा. पिंड अनात्मा आणि आत्मा एक सकळ करता. आता आत्म्यास अनन्यता बोलली, ते विवेके प्रत्यय आली. आता पाहिजे समजली ब्रह्मांड रचना. हा जो जीव आहे आमचा, हा जीव हा आत्म्याहून वेगळा नाही. जीव म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, बुद्धीत पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, याला जीव असं म्हणतात. म्हणजे चिदाभास हा त्या आत्म्यापासून वेगळा आहे का? हो, अजिबात नाही. त्याच्यापासूनच आलेलं ते एक प्रतिबिंब आहे. आत्म्याचंच प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि असं आत्म्याचं जे प्रतिबिंब पडलंय, म्हणजे जीव हा मूळचाच ब्रह्मरूप आहे. मूळचाच ब्रह्म आहे. म्हणून शरीराच्या संदर्भात आत्मा आणि अनात्मा असा विचार करायचा. आणि ज्या वेळेला ब्रह्मांडाच्या संदर्भात आम्हाला करायचा असतो ना विचार, त्यावेळेला सार आणि असार विचार करायचा. सार काय आहे? सार ब्रह्म तत्व आहे. या ब्रह्माच्या अधिष्ठानावर हे ब्रह्मांडाचे सगळे व्यापार होतात. सार काय आहे? सार ब्रह्म आहे आणि असार हे पूर्ण ब्रह्मांड आहे. ही स्पष्टीकरण जे आहे, ते स्पष्टीकरण पूर्वक विचार करण्याची गोडी आम्हाला लागली पाहिजे. समर्थ म्हणतात की गोडी घेतली पाहिजे. विवर विवरो हे गोडी, विवर विवरो हे गोडी घेतली पाहिजे. नुसता विचार करायचा, शास्त्राने तेवढा विचार करून स्वस्थ नाही बसायचं, तर गोडी लागली पाहिजे आम्हाला त्याची. गोडी लागली म्हणजे मग काय होतं, त्याच्याशिवाय काही सुचतच नाही. आपल्या व्यवहारातला अनुभव आहे की नाही? एखाद्या गोष्टीची गोडी लागते. आता बातम्या पाहायची इतकी गोडी लागली आहे सगळ्यांना, की अगदी 10-10 मिनिटाला काय घटना घडतात आहे आणि काय घडामोडी घडतात आहे. सगळ्यांना टीव्ही पाहायची, त्या बातम्या पाहायची गोडी लागली आहे की नाही? बाहेर कोणी भेटलं तरी तेच 4 जून 4 सोके पार. काय पण राज्यकर्त्यांनी आपली धाव घेतली अगदी. एकदम नाही घेतली. हळू घेतली. आधी केले, मग सांगितले. असं केलंय. भाग्यवान आपण, की आपल्याला आपले राज्यकर्ते हे साधक वृत्तीचे मिळाले. आपल्या भारताचं भाग्य हे आपलं भाग्य हो. आपण छानपैकी अभ्यास, शांत वातावरणामध्ये अभ्यास करू शकतो. त्यांच्याचमुळे आपण आज एवढं गुगल मीट अगदी फ्रिक्वेंटली यूज करू शकतो आणि सगळं श्रवण याच्यावर करू शकतो. सगळं डिजिटल झालंय. आणि आम्ही अत्यंत शांतपणे विचार करू शकतो. त्याचं कारणच हे आहे, की आम्हाला याची गोडी लागली पाहिजे. जशी राजकारणाची आणि बातम्यांची गोडी लागलीये, अगदी त्याप्रमाणे वेळ मिळाला की अभ्यास, वेळ मिळाला की विचार. ही गोडी लागली की जीवनामध्ये आनंद हजरच आहे. गोडी लागणं फार महत्वाचं आहे. म्हणून पिंड, कार्य, ब्रह्मांड, कारण याचे करावे विवरण, हेची पुढे निरूपण बोललेली असेल. पिंड कार्य, ब्रह्मांड कारण. ब्रह्मांड हे कारण आहे आणि पिंड कार्य आहे. त्याचे स्पष्टीकरण आता समजून घ्यावं, हे आता सांगून राहिले आहेत. म्हणजे असार म्हणजे नासिवंत, सार म्हणजे ते शाश्वत. जयास होईल कल्पांत, ते सार नव्हे.
शाश्वत निरूपण चालू आहे. म्हणजे सत्य स्वरूपाचं निरूपण या ठिकाणी करून राहिले समर्थ. आम्हाला सत्याची ओळख करून देऊन राहिले, शाश्वताची ओळख करून देऊन राहिले. आणि म्हणून समर्थ म्हणतात की जे नाश होणारे आहे ते असार आहे, ते अविनाशी आहे, ते विनाशी आहे. आणि अविनाशी जे आहे ते सार आहे. जे नाश होणारे आहे ते असार आहे. आणि ज्यांचा नाश होत नाही ते अविनाशी आहे. हे पक्क लक्षात ठेवायचं. आणि म्हणून नाश होणारं जे जे आहे त्यामध्ये आम्ही रमू नये, रेंगाळू नये, रमता कामा नये, रेंगाळता कामा नये. तिथे आम्ही फक्त व्यवहारापुरता व्यवहार करायचा आणि तिथून पटकन निघून यायचं आणि परत साराचा विचार करायचा. आणि असं आम्ही जेव्हा करू त्याच वेळेला मग ती गोडी आम्हाला लागलेली आहे. हो, फार महत्वाचा शब्द आहे गोडी. गोडी घेतली पाहिजे. आम्हाला शाश्वताची गोडी लागली ना की मग आमचं अशाश्वतामध्ये मन रमणारच नाही. नचिकेताचं रमलं का सकाळी बघितलं, नचिकेताची मनोरचना आपण बघितली, अंतःकरणाची बैठक बघितली सकाळी. नाहीच रमलं त्यांचं मन कशामध्ये, एकही भोगामध्ये रमलं नाही मन. सगळी प्रलोभनं धुडकावून दिली आणि फक्त आत्मज्ञानाबद्दल विचारणा सुरू आहे, कारण त्याचीच गोडी होती. म्हणून त्या ठिकाणी आता समर्थांनी सांगितलेलं आहे की असार जे आहे ना, असार तत्व जे आहे, ब्रह्मांडाची रचना जी झाली आहे ती रचना ज्याला ज्याला उत्पत्ती झाली, ज्याची ज्याची उत्पत्ती झाली, ज्याला ज्याला स्थिती आहे त्याला लय आहेच. उत्पत्ती स्थितीमध्ये जे आहे त्याला लय आहे आणि उत्पत्ती स्थिती लय ज्याला आहे ते सगळं असार आहे. म्हणून हे ब्रह्मांड जे आहे ते ब्रह्मांड सुद्धा कसं तयार झालं, तर पृथ्वी पाण्यापासून तयार झाली. पृथ्वी ही पाण्यापासून तयार झाली म्हणून शेवटी कल्पांताच्या वेळेला ही पृथ्वी पाण्यामध्येच विरून जाणार आहे. आता इथे या ठिकाणी समर्थांनी लय प्रक्रिया सांगितलेली आहे की पृथ्वी पाण्यापासून तयार झाली म्हणून पाण्यातच विरणार. पाणी कुठून तयार झालं, तेजापासून तयार झालं. म्हणून तेज काय करणार, पाण्याला शोषून घेणार. अग्नी, तेज म्हणजे अग्नी, पाण्याला शोषून घेणार आणि पाण्याला शोषून घेतल्यानंतर फक्त तेजच उरतं. या तेजापासून वायू तयार होतो. म्हणून या अग्नीला हा वायू शांत करणार. करतो की नाही शांत? हवा आली की आपला गॅस विझतो की नाही? अरे दार बंद करा, दार बंद करा, गॅस विझला, गॅस विझला. कशाने शांत होतो? हवेनीच. आणि म्हणून तेजाला शांत करणारे वायू आणि तेज शांत झालं, आता फक्त वायूच राहिला. वायू आकाशापासून होतो, पुढे तो वायू त्या आकाशामध्ये लीन होतो आणि आकाश मात्र राहत, पण तेही कल्पांतामध्ये सगळंच काही नष्ट होतं. आणि म्हणून हे सगळं कल्पांताचं वर्णन समर्थांनी या ठिकाणी याच्यासाठी केलं की हे सगळं नाशवान आहे, हे सगळं अशाश्वत आहे. म्हणून पंचभूतांपासून जे जे तयार झालंय ते सगळं अशाश्वत आहे. ह्या सगळ्याचा नाश झाल्यानंतर उरणारं तत्व एकच आहे, ते म्हणजे ब्रह्म. मग आम्ही आता पंचभौतिक सृष्टीमध्ये रमावं का, रेंगाळावं का? अजिबात नाही, अजिबात नाही. तिकडे आम्ही पाठच फिरवली पाहिजे. त्याच्याशिवाय आत्मतत्व नाहीच गवसत, अजिबात गवसत नाही. आणि म्हणून गुणमाया व मूळमाया परब्रह्मी पावती लया, ते परब्रह्म विवराया विवेक पाहिजे. आता ही जी गुणमाया आहे
झालं. पंचमहाभूत प्रलय काळी उलट्या क्रमाने विलीन होतात आणि गुणमाया जी आहे ती मूळमायेतून प्रगट झाली आहे. सगळ्यात पहिले मूळमाया प्रगट झाली, मग गुणमाया प्रगट झाली आहे. त्यामुळे गुणमाया उलट्या क्रमाने चालू आहे आता प्रलयकाली, म्हणून गुणमाया मूळमायेमध्ये लीन झाली आणि मूळमाया जिथून उठून आली, परब्रह्मातून ती उठली होती, एकोहम बहुसम संकल्प झाला, तिथे ती त्या परब्रह्मात ती लीन झाली. असा सगळा पिंड ब्रह्मांडाचा प्रलयकाली लय होणार आहे. मग पिंड आणि ब्रह्मांडाचा जर लय होणार आहे, तेव्हा कल्पांती खूप दिवसांनी हो, आत्ता नाही, उद्या परवा नाही होणार, घाबरू नका. उद्या गीतेचं सूत्रात्मक अभ्यास ऐकायचा आहे. स्वाध्याय मंच आहे. बापरे ताई, काय जबाबदारीवर जबाबदारी येत आहो तुम्ही. असं हलकं फुलकं तत्वज्ञान सांगावं, मनोरंजनात्मक सांगावं, मोकळं व्हावं, नाही. स्वाध्याय मंच आता उद्या सकाळी अभ्यासच करावा लागेल. कोणाला? मला हो, आपल्याला नाही, मला. आणि म्हणून अशा पद्धतीने परब्रह्मामध्ये गुणमाया मूळमाया पूर्णपणे लीन होते आणि या परब्रह्माची ओळख होण्यासाठी, ते अनुभवण्यासाठी ब्रह्मविद्येची आवश्यकता आहे. कारण हे तर सगळं नष्टच होणार आहे. मग राहणार शाश्वत जे आहे, शाश्वत तत्व जे राहत आहे, त्या शाश्वत तत्वाची आम्हाला ओळख झाली पाहिजे की नाही. ते निराकार आहे, ते निरवय आहे, मग त्याची ओळख कशी होणार? त्यासाठी ब्रह्मविद्या, आणि ती ब्रह्मविद्या श्री गुरूंकडून आलेली असावी. ती ब्रह्मविद्या आम्ही श्री गुरूंकडून घ्यावी, शिकावी, ती अंतःकरणात स्थिर करावी, दृढ करावी आणि आत्मसात करावी आणि तेच होऊन राहावं. 3 शब्द तर त्याचा पाठपुरावा करणारच आहे. कंटाळा आला तरी चालतो, पण त्या 3 शब्दांचा पाठपुरावा होणार, स्थिर, दृढ, आत्मसात. आणि म्हणून अशा पद्धतीने सर्व उपाधींचा शेवट, तेथे नाही दृश्य खटपट, निर्गुण ब्रह्म घनदाट सकळा ठाई. सर्व उपाधींचा शेवट होतो, तिथे दृश्याची खटपट राहत नाही. सगळ्या उपाधी, जगत उपाधी, देह उपाधी, सगळं जेवढं काही ज्यांना ज्यांना अवयव आहे ना, जे सावयव आहे, जे ज्यांना ज्यांना आकार आहे, ते सगळे उपाधी. अगदी मायक्रोस्कोप खाली बघणारे जे आपण जीव जंतू आहे ना, त्यांना सुद्धा, ते सुद्धा उपाधी, त्यांची पण उपाधी आहे. त्यांनाही उपाधीमध्ये अंतर्भाव त्यांचा होतो, की जे आमच्या डोळ्याने दिसतच नाही. मायक्रोस्कोपच घ्यावा लागतो. जे डोळ्याने दिसतच नाही, दुर्बिणीचं साह्य घ्यावं लागतं. ते सगळे जीव जंतू प्राणी जे आहेत, त्या सगळ्यांना शेवट आहे आणि ब्रह्म मात्र घनदाट आहे. घनदाट, घन म्हणजे भिंत आहे. आता त्या भिंतीमध्ये प्रकाश मारला, ही भिंत आहे समजा, इथे आम्ही प्रकाश मारला, तर इकडे जाईल का तो प्रकाश? ही भिंत आहे समजा, थोड्या वेळ इकडे जाईल का तो प्रकाश? जाऊच शकत नाही, कारण भिंत घन आहे. तसं ब्रह्म घन दाट आहे, त्या ब्रह्मात दुःखाचा शिरकाव होत नाही. असताचा शिरकाव होत नाही, अज्ञानाचा शिरकाव होत नाही. एकदा परब्रह्म स्वरूप आम्ही झालो, एकदा शाश्वताची नीट ओळख झाली, की दुःखाचा शिरकाव नाही, असताचा शिरकाव नाही त्या ठिकाणी, आणि अज्ञानाचा शिरकाव नाही. असं ते घन आहे. जर आम्हाला मधून मधून दुःख छळत असेल, तर समजावं की अजून आम्हाला घनदाट कळलेलं नाही. आम्हाला दुःख अजूनही होतच आहे हो. लहान लहान गोष्टींचं दुःख होतं, त्यांनी आम्हाला विचारलं नाही, झालं दुःख.
असं लहान लहान गोष्टींचं दुःख आम्हाला होतंय, तर आम्ही शाश्वत तत्व कसं ओळखणार? त्याच्याकडे आमचं कसं लक्ष जाणार? ज्यावेळेला एखादं मोठं ध्येय आम्हाला गाठायचं असतं, तेव्हा आम्हाला त्याग करावाच लागतो बाकीच्या गोष्टींचा. त्याग केल्याशिवाय एकदम मोठी गोष्ट आम्हाला अचीव्ह नाहीच करता येत. आणि म्हणून उपाधीचा जिथे-जिथे स्थूल आणि सूक्ष्म एकही उपाधी नाही, जेथे नामरूपात्मक सृष्टीचा लेशही नाही, ते सद्घन, चिद्घन, आनंदघन ब्रह्म निर्गुण स्वरूपात सर्वत्र व्यापून राहिलेले आहे. असं जे चिद्घन, आनंदघन, सद्घन असलेले जे ब्रह्म आहे, तिथे एकही स्थूल आणि सूक्ष्म उपाधी नाही. आणि नामरूपाचा सुद्धा तिथे आत्यंतिक अभाव आहे. परब्रह्माच्या ठिकाणी नामरूपाचा अभाव. लक्षात ठेवायचं. आम्हाला कशाची ओळख करून घ्यायची आहे? शाश्वत तत्व. शाश्वत तत्वाला ओळखायचं आहे. तर आम्हाला आता स्थूल आणि सूक्ष्म उपाधी आम्हाला आमच्या अंतःकरणातल्या स्थूल सूक्ष्म उपाधींना दूर करावं लागेल. आम्ही स्थूल आणि सूक्ष्मामध्येच रमतो हो. खूप रमतो स्थूलामध्ये आणि सूक्ष्मामध्ये. आणि या नामरूपामध्ये रमतो. काय नाव आहे आपलं? ते सांगतात माधव. हो का? किती गोड आहे हो माधव नाव. मला फार आवडतं माधव नाव. आणि मग त्या माधव नावावरच बोलत बसतो. माझ्या भावाचं नाव पण माधव आहे. मग तिथून कुठे गेला? तो हा माधव बरवा नाही आठवणार आम्हाला. तो हा माधव बरवा नाही आठवणार. माधव म्हटल्यानंतर माझ्या भावाचे नाव माधवच आहे. तर तुम्हाला पाहिलं ना, की मला माझ्या भावाची आठवण येते. कुठे झालो आता आम्ही? कुठे आलो? माधवावरून नाम आणि रूपामध्ये रमलो. तिथेच रमलो आम्ही, त्या नामरूपामध्ये रमलो. नामरूपामध्ये जर आम्ही रमलो, तर आम्हाला ब्रह्मस्वरूप कळेल का? अजिबात कळणार नाही. अजिबात कळणार नाही. आम्ही अलीकडच्या स्थिरावर उभे आहोत फक्त. पलीकडे जायलाच तयार नाही. मग म्हणून उदंड कल्पांत झाला, तरी नाश नाही त्याला. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. सृष्टीचा नाश जरी झाला, लक्षावधी वेळा जरी नाश झाला, तरी ब्रह्माचा नाश होत नाही. ब्रह्म अविनाशी आहे. म्हणून ह्या माईक सृष्टीचा निराश करायचा आणि नित्य अधिष्ठान ब्रह्माला जाणायचं. ब्रह्माला नेमकं ओळखायचं म्हणजे काय? ब्रह्माला जाणायचं म्हणजे काय? या माईक सृष्टीचा निराश करायचा. म्हणजे ही ही जी सृष्टी दिसते आहे, आमच्या डोळ्याला दिसते आहे, आमच्या कानाला आम्ही त्याचा अनुभव घेतो आहे, पंच ज्ञानेंद्रियाने आम्ही त्याचा भोग घेतो आहे. ही जी सगळी सृष्टी आहे, ही माईक पसारा आहे. हा सगळा मायेचा खेळ आहे. असं आम्ही जाणावं. हा सगळा मायेचा खेळ आहे आणि म्हणून ह्याचा आम्हाला निराश केला पाहिजे. म्हणजे काय करायचं? मग ही माईक सृष्टी जी आहे, तिचा आम्ही नाश करून टाकायचं का? निराश करायचा म्हणजे नाश करायचा का? अजिबात नाही. नाश करायचा नाही. तर ह्या माईक सृष्टीमध्ये आम्हाला तर राहावं लागणारच आहे. आमचा संबंध जगताशी येणारच आहे. जगताशी संबंध येत असताना तिचा निराश करायचा म्हणजे काय करायचं? नेमकं काय करायचं? तर आम्ही त्याला जे सत्यत्व देतो, त्या सृष्टीला जे आम्ही सत्यत्व देतो, त्यातील व्यक्तीला सत्यत्व देतो, दृश्याला सत्यत्व देतो. तेवढं सत्यत्व काढायचंय. हे दृश्य आज जरी मला यांनी सुख दिलं, तरी उद्या मला हे दुःख देणार आहे. ह्या लोकांनी जरी मला आज सुख देत असले ना, तरी उद्या मला दुःख होणारच आहे. लहान पोर जसं आम्हाला खूप आनंद देते लहानपणी, पण ते जसं मोठं होतं,
तसा तसा मग ते त्रास द्यायला लागतं. जे लहान गोंडस बाळ लहानपणी हवं असं वाटतं, ते मोठं झाल्यानंतर केव्हा खेळायला जातो, केव्हा शाळेत जातो, मी जरा निवांत राहील असं म्हणतो. हे आम्ही ओळखावं, हे आम्ही ओळखावं, की जे सुख आहे ते आम्हाला नंतर दुःखात परिवर्तन केव्हा ना केव्हा होणार आहे. असं स्वरूप या जगताचं आहे. याच्यातून आम्हाला आनंद मिळणार नाही. पण या जगताचं अधिष्ठान जे ब्रह्म आहे ते आनंद रूप आहे. त्याचा विचार आम्ही करावा. माझे श्रीगुरु प्रत्यक्ष ब्रह्मरूप आहेत. म्हणून श्रीगुरूंच्या संगात राहावं. नचिकेता कसे संगात राहून राहिले श्रीगुरूंच्या, तसं आम्ही श्रीगुरूंच्या संगात राहावं. म्हणजे श्रीगुरूंच्या विचारांच्या संगात राहावं. सतत श्रीगुरूंचाच विचार करावा. असं ज्या वेळेला डोक्यामध्ये फक्त श्रीगुरूंचाच विचार राहील, त्यावेळेला या माईक सृष्टीचा आपोआप निराश होणार आहे. रास म्हणजे ढीग, निराश म्हणजे तो नष्ट, तो ढीग सगळा कसा होणार आहे, ते त्याचं अस्तित्व शिल्लक राहणार नाही. तसं या माईक सृष्टीचं माझ्या दृष्टीने काहीही अस्तित्व शिल्लक राहणार नाही. माझ्या दृष्टीने मी त्याला मिथ्यत्वाची त्याला दर्जा देईल. लहान मुलगी बाहुली खेळते की नाही, मग ती बाहुली खेळत असताना बाहुलीला सगळं म्हणते, तुला भूक लागली, तुझ्यासाठी स्वयंपाक करते, थांब आता. हे सगळं ती करते. आई जसं तिला करते ना, तसं ती आपल्या बाहुलीला करत असते. थांब आता, उठ, शाळेची वेळ झाली, शाळेत जा. आणि आम्ही मात्र बाजूला बसून त्या बाहुलीचे खेळ, त्या लहान मुलीचे खेळ पाहत असतो की नाही सगळे. पण लहान मुली बाहुलीचे खेळ पाहत असताना आम्ही मनात विचार काय करतो, की ही बाहुली आहे, ही तर अचेतन आहे. पण त्या मुलीला ती खरी वाटते आहे. आणि ती खरी बाहुली म्हणून तिचं सगळं करते आहे. आणि आम्ही गालातल्या गालात हसतो, कौतुकाने पाहतो. आम्ही त्या मुलींकडे कौतुकाने पाहतो बाहुलीचा खेळ. आम्ही सुद्धा बाहुलीचाच खेळ खेळतो आहे. ते चकाके परी खोटे, ते चकाके परी खोटे, जो तेची धरी नेते, पुढे निराशेचा दाटे अंधार मनी. आम्ही त्याला नेत्याने हाताशी धरतो. त्या बाहुलीला नेत्याने हाताशी धरते मुलगी, आणि मग ती बाहुली शेवटी काहीच बोलत नाही आणि ती खात नाही म्हणून रडते आणि फेकून देते. आम्ही पण तसंच करतो. या सगळ्या चकाकणाऱ्या गोष्टी भौतिक सुखाला आम्ही जवळ घेतो आणि त्याच्यातून सुख मिळत नाही म्हणून शेवटी तेही बाजूला काढतो, की नाही याच्यातून काही सुख मिळत नाहीये. सगळं आहे, हो, गाडी आहे, घोडी आहे, सगळं सगळं आहे, पण सुखच नाही आमच्या जवळ, शांती नाही आमच्या जवळ. आणि हे का बरं? आम्ही त्या सुखाला खरं समजून बसलो म्हणून. आम्ही जर त्या सुखाला त्या बाहुलीच्या खेळासारखं समजलो, संत आमच्याकडे पाहून असेच हसतात. जसं आम्ही त्या मुलांकडे पाहून हसतो, तसंच संत आम्हाला पाहून हसतात. बाबा रे, तू नश्वरतेला हाती धरलेला आहे आणि त्याच्यातच रममाण झालेला आहेस. म्हणून माईक सृष्टीचा निराश करायचा म्हणजे त्याला मिथ्यत्वाचा दर्जा द्यायचा. आणि ह्या सगळ्या सृष्टीचे व्यवहार ब्रह्म अधिष्ठानावर होतात हे जाणायचं. आणि ते मी आहे, शाश्वताचं निरूपण. शाश्वत ओळखलं, देवास ओळखावे आणि अनन्य भजन करावे. देव अंतरात्मा सगुण, सगुणे पाविजे निर्गुण, निर्गुण ज्ञाने विज्ञान होत असे. देवाचे, ईश्वर हे सगुण रूप आहे आणि त्याच्या उपासनेने निर्गुण देवाचा तो मी आहे असा अनुभवाभ्यास करायचा. सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आणि तो अभ्यास संपल्यानंतर सहज स्थिती रूप विज्ञान होते. सहज स्थिती रूप विज्ञान होते. आमच्या ज्ञानाला सहजता येते. सगुणाचा आधार धरून निर्गुणाचा निर्धार जर आम्ही सतत करत राहिलो
तर आमच्या ज्ञानाला सहजता येते. म्हणून कल्पनेतील जे निर्मळ तेथे नाही मायामळ, मिथ्यत्वे दृश्य सकळ होत जाते. कल्पना रूप मायेचा जराही डाग नसलेले हे ब्रह्म विमल आहे. या ब्रह्मतत्वावर एकही कल्पनेचा डाग नाही. तिथे कल्पना चालतच नाही. कल्पना सोडल्याशिवाय ब्रह्मतत्वाचं आकलन होत नाही. बाकी आम्ही सगळे व्यवहार कल्पनेत करतो. ऑफिसमध्ये जाईन, आज सगळ्या फाईल बघून काम पूर्णच करून येईन, केली कल्पना. गेल्यानंतर आज दुसरंच काम निघालं, त्या फाईल जशाच्या तशा. कल्पना केली होती की आज फाईलचा निकाल लावेल, पण झाला नाही, लागला नाही, दुःख पदरात आलं. कशामुळे? कल्पना केली आधीपासून म्हणून. म्हणून ही सगळी दृश्यसृष्टी अध्यस्त आहे, म्हणजे भ्रमरूप आहे. शाश्वत आम्हाला ओळखायचं आहे, तर या सृष्टीचं स्वरूप ओळखलं पाहिजे की नाही. म्हणून ही सगळी सृष्टी भ्रमरूप आहे असा निश्चय होत जातो. आणि असा निश्चय झाल्याशिवाय शाश्वत आम्हाला ओळखता येणार नाही. जे होते आणि सवयीची जाते ते ते प्रत्ययास येते. जेथे होणे जाणे नाही ते विवेक ओळखावे. जे उत्पन्न होतं, नष्ट होतं आणि पंच ज्ञानेंद्रियांनी कळतं ते ब्रह्म नाही. कारण ब्रह्माला उत्पत्ती आणि नाश नाही, हे समजून घ्यायचं. म्हणून एक ज्ञान, एक अज्ञान, एक जाणावे विपरीत ज्ञान, हे त्रिपुटी होय शिवण तेची विज्ञान. एक ज्ञान, अज्ञान आणि विपरीत ज्ञान, ही जी त्रिपुटी आहे, ही त्रिपुटी ज्यावेळेला क्षीण होते. मग ज्ञान म्हणजे काय? ज्ञान म्हणजे अद्वैतानुभूती, याला म्हणतात ज्ञान. अज्ञान म्हणजे द्वैतानुभूती, म्हणजे द्वैताची अनुभूती आम्हाला येते. म्हणजे जगताची अनुभूती येते आम्हाला. जग आहे, मी आहे, प्राणी आहे, पशु आहे, पक्षी आहे, हे सगळे खरे आहे. सत्यत्वाचा दर्जा आम्ही देतो म्हणजे अनुभव येतो. आता ब्रह्मावर जगत भासणे हे विपरीत ज्ञान. ब्रह्मावर जगत भासणं म्हणजे जगत सत्य असं वाटणं. ब्रह्म सत्य आहे असं वाटतच नाही. ब्रह्म आहे असंच वाटत नाही. जगच आहे असं वाटतं, ते सत्य असं वाटतं. हे विपरीत ज्ञान आहे. आणि आत्मज्ञान दृढ आणि अपरिवर्तनीय, अपरोक्ष होणे, याला विज्ञान असं म्हणतात. आणि असं आम्ही ज्यावेळेला याचा अभ्यास करतो त्यावेळेला ही त्रिपुटी जी आहे, ज्ञान, अज्ञान, विपरीत ज्ञान, ही क्षीण झाल्याशिवाय आत्मज्ञान होत नाही. आत्मरूप आम्ही होत नाही. ह्यांना आम्हाला सगळ्यांना निष्प्रभ करावं लागतं. जसं सूर्य उगवल्यानंतर चंद्र आणि तारका निष्प्रभ होतात की, सूर्य उगवल्यानंतर चंद्र तारका निष्प्रभ होतात की, त्याप्रमाणे ज्या वेळेला परब्रह्म स्वरूपाचं आकलन होतं त्यावेळेला ज्ञान, विज्ञान, अज्ञान हे निष्प्रभ होतात, म्हणजे क्षीण होतात. म्हणून आम्ही ज्ञान दृष्टीने पाहावं. सगळीकडे ज्ञान दृष्टीने आम्हाला पाहायला सांगितलं आहे. आणि अनन्य राहावं. म्हणजे आता ब्रह्मतत्वाशिवाय दुसरा कशाचाच विचार नाही. ह्याला अनन्य असं म्हणतात आणि ह्यालाच आत्मनिवेदन असं म्हणतात. शाश्वताची जर ओळख आम्हाला करून घ्यायचं असेल तर ज्ञानदृष्टी फार महत्वाची आहे. खूप महत्वाची ज्ञानदृष्टी आहे. म्हणून दृश्याचं दिसते दृश्य, मनात भासतो भास. चर्मचक्षुंना काय दिसतं? दृश्य दिसतं. आणि मनाला जे जाणवतो तो भास असतो. असं वाटतं का हो कधी आपल्याला की मनाला जे जाणवतो तो भास आहे? तुम्ही सगळं ऐकता आहे, तो भास आहे. म्हणून आभासी पद्धतीने आमचा वर्ग असतो. शब्द सुद्धा आभासी पद्धतीने आहे की नाही भास. आम्ही नुसतंच म्हणतो आभासी पद्धतीने,
पण त्याच्यामधलं आम्ही आभासी पण काय आहे ते कधीच लक्षात घेत नाही, कधीच लक्षात घेत नाही. आणि म्हणून जो मनाला जाणवतो तो भास असतो आणि चर्मचक्षुने जे दिसतं ते दृश्य असतं. म्हणून आणि असं अविनाशी ब्रह्म दृश्य पण नाही आणि भासही होत नाही. आम्हाला शाश्वत ओळखायचंय ना, मग शाश्वत ओळखायला आम्हाला ते निरपेक्ष व्यापक आहे, तर सगळी सापेक्षता आम्हाला लक्षात घ्यावी लागेल. सापेक्षतेचा अभ्यास करायचा म्हणजे निरपेक्ष ब्रह्म सापडतं. तुम्ही निरपेक्ष ब्रह्माचा काय अभ्यास कराल, कसा अभ्यास कराल? शक्य नाही. म्हणून आम्हाला अभ्यास करताना सापेक्षता लक्षात घ्यावी लागेल. म्हणून कसा आहे ब्रह्म? पाहो जाता दुरीच्या दुरी. परब्रह्म सभा आहे अंतरी, अंतची नाही अनंत सरी कोणास द्यावी. जेवढ्या दूर अंतराची कल्पना आहे त्याहून ते दूर आहे. ब्रह्म अत्यंत दूर आहे. आणि देह व जगताच्या आत बाहेर ते व्यापून आहे. ते अत्यंत जवळ आहे. तद्दुरे तद्विंदुके. ईशा 8वा त्याच्यामधला हा मंत्र लक्षात येईल सगळ्यांना. किती दूर आहे ते? ते लाख कोसो जन्म दूर आहे. कारण अज्ञान आहे म्हणून ते दूर आहे. आणि जवळ किती आहे? तेच मी आहे. किती जवळ आहे ब्रह्मतत्व? तेच मी आहे. इतकं जवळ आहे ते ब्रह्मतत्व. पण आम्हाला हे याचं आकलन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमच्यासाठी शाश्वत त्याला ओळखणं फार कठीण आहे. आणि म्हणून चंचलते स्थिरावेना, निश्चलते कदापि चळेना. आभाळ येते जाते गगना, चळ नाही. चंचल असते ते कधी स्थिर नसतं आणि अचळ असतं ते कधी ढळत नाही. म्हणून जे अस्थिर आहे ते सगळं अस्थिर काय आहे? ते सगळं अस्थिर अशाश्वत असतं. ते ब्रह्म नाही. म्हणून आम्ही अस्थिरता जिथे आहे, चंचलत्व जिथे आहे त्यामध्ये रमता कामा नये. त्याला सत्यत्वाचा दर्जा कधीही देऊ नये. आणि स्थिर तत्व एकच आहे ते म्हणजे ब्रह्मतत्व, ते मी आहे. हा विचार आम्ही सतत करायचा. आम्ही चंचल नवीन निरूपणामध्ये बघितलेला आहे त्यावेळेस. भवसागर हा कसा चंचल आहे. कसा आहे भवसागर? चंचल आहे. आज आहे उद्या नाही. आजची परिस्थिती उद्यासारखी नाही. आजचा दिवस उद्यासारखा नाही हो. आणि म्हणून दृश्य हल कालोळे गेले. समर्थांची जोडी आहे. जड चंचल वितुळले. दृश्य जे आहे हे हल काळवले गेले म्हणजे हलकल्लोळ त्याच्यामध्ये ते निघून गेलं आणि जड चंचल वितुळले. जड आणि चंचल वितळलं. परंतु तरी सुद्धा यापरी शाश्वत उरले परब्रह्म ते. तरी सुद्धा परब्रह्म ते ना वितळत ना ते हलकल्लोळत जात. ते आहे आहे आणि आहे. ते मी आहे. असा आम्हाला प्रत्येक वेळेला विचार करावा लागेल. जे विकारे वाढे मोडे तेथे शाश्वतता काहीची घडे. कल्पांत होताच बिघडे सगळं काही. म्हणून वाढणे मोडणे विकार असतात ते शाश्वत नसते. का समर्थांना आम्हाला एवढं सांगावं लागतं की जे वाढणंय मोडणंय प्रत्येक वस्तूला दृश्य वस्तूला वाढणं मोडणं आहेच. मोठं होणं वाढणं म्हणजे मोठं होणं मोडणं. अस्ति जायते वर्धते 6 विकार बघतो आपण शरीराला आहेत. आणि सगळे ज्यांना जे जे सावयव आहे जे जे दृश्य आहे त्या सगळ्यांना उत्पत्ती आहे
नाशी आहे, म्हणून ते शाश्वत नाही. किती रमावं आम्ही, जिथे जिथे वाढ आहे, जिथे जिथे नाश आहे, त्याच्यात आम्ही किती रमावं आणि किती रमतो हो. घरात राहून राहून कंटाळा येतो हो. जरा 4 दिवस फिरून येतो म्हणजे बरं वाटतं. किती दिवस फिराल? जाऊन येतो महिनाभर. मग त्याच्यानंतर काय? तो कंटाळा परत कायमच. तेवढा महिनाभर बरं वाटतं, बाहेर गेल्यानंतर जरा वेगळं रुटीन असतं. पण परत घरी वापस आल्यानंतर परत कंटाळ्याने पाठ सोडतच नाही. असं ज्यावेळेला असतो त्यावेळेला आम्हाला खरंच शाश्वताचं आम्ही स्मरण केलं आहे का? शाश्वताला आम्ही ओळखलं आहे का? नाहीतर एकदा याच्यामध्ये रमलो, या अभ्यासामध्ये रमलो, की मग आम्हाला कशाची गरज नसते हो. पण त्यासाठी काय ते गोडी लागावी लागते. समर्थाची पहिली, तिसरी ती चौथी ओवी कधी विसरायची नाही. ही गोडी जर लागली असेल, तर मग आम्ही या कोणत्याच गोष्टीत रमत नाही. एकटं वाटत नाही. मग एकांत चांगला वाटतो, कारण माझा अभ्यास होतो. एक तत्वामध्ये रमणं याला एकांत म्हणतात. एकाचा अंत होणं याला एकांत म्हणतात. एकाचा अंत म्हणजे कोणाचा अंत? या अहमचा अंत. त्याचा अंत झाला की तो जो एकांत आहे तो, त्यामध्ये मग साधक जीव रमतो, आनंदात राहतो. म्हणून वाढणं, मोडणं ह्या जी सगळी विकार आहे, त्या विकारामध्ये आम्ही न रमता विकार त्याच्या अधिष्ठानावर, ज्या अविकारी तत्वाच्या अधिष्ठानावर हे विकार आहे, त्याचा विचार सातत्याने करायचा. आणि हे आम्ही आमचे साधन बनवून घ्यायचे. वाढणं, मोडणं साधन बनवून घ्यायचं. कल्पना साधन बनवून घ्यायचं. स्थूल, सूक्ष्म साधन बनवून घ्यायचं. स्थूलामध्ये रमायचं नाही म्हणजे स्थूल हे साधन झालं की नाही. स्थूल गोष्टी समोर आल्या की आम्हाला आठवलं पाहिजे की अरे, हे ज्या अर्थी स्थूल आहे त्या अर्थी हे ब्रह्मस्वरूप नाही. मला दर्शन झाली म्हणजे मला ब्रह्मदर्शन झालं नाही. दर्शन होतात, कोणा संतांची दर्शन होतात, चांगले दृश्य दिसतात, पण तरीही ते सगळे स्थूल भोग आहेत. कारण ते जे दिसणारे आहे ते थोड्या वेळाने नाश पण पावणारे आहेत. म्हणून त्यामध्ये आम्ही रमता कामा नाही. त्याचं अधिष्ठान ज्याच्यामुळे ते मला कळले, ज्याच्यामुळे मला त्याचं ज्ञान झालं, तो ज्ञानरूप आत्मा मी आहे, असा विचार आम्ही करावा. आणि म्हणून बुद्धीलाच मायेच्या प्रभावामुळे भ्रम झालाय हो. म्हणून या सृष्टीचक्राचं आकलन आम्हाला होत नाही. आमच्या बुद्धीला भ्रम झालाय. कशामुळे? मायेच्या प्रभावामुळे. अत्यंत प्रभावशाली अशी माया आहे. त्यामुळे आम्हाला भ्रम झालाय. कोणता भ्रम झालाय? देह सत्य आहे भ्रम झाला, जगत सत्य आहे भ्रम झाला, मी करता आहे हा भ्रम झाला, मी भोगताय हा भ्रम झाला. आणि म्हणून आम्हाला ह्या भ्रमामध्येच आम्ही भ्रमिष्ट झालेलो आहोत. आम्ही भ्रमिष्ट झालेलो आहोत. आत्माराममध्ये समर्थांनी म्हटलंय, इतकं तुला दासबोध समजून दिलं तरी तुझा भ्रम गेलाच नाही अजून, तू भ्रमिष्ठ झाला. आमची काय वाट हो? आमचाही हा भ्रम गेलाच पाहिजे. त्या मायेच्या प्रभावामध्ये आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत हा भ्रम कधीच जाणार नाही. कोणता? देह सत्य आहे, जग सत्य आहे, मी करता आहे, मी भोगता आहे. विकार जेवढे आहेत ते सगळे विकार सत्य आहे. संग सत्य आहे, म्हणजे
मी प्रपंचाच्या संघात राहतो म्हणून प्रपंच सत्य आहे, मी मित्रांच्या संघात राहतो म्हणून मित्र सत्य आहे. अशा 5 भ्रांती शास्त्राने सांगितलेल्या आहेत. तर अशा याच्यामुळे या भ्रमामध्ये आम्ही नसल्यामुळे आमचं लक्ष या सृष्टी चक्राकडे जात नाही. की सृष्टीचं चक्र कसं आहे, ते येतं आणि जातं. ऋतू येतात, ऋतू जातात. दिवसामागून दिवस जातात, वर्षामागून वर्ष जातात. काळ समोर जात असतो. आमचं याच्याकडे लक्ष नाही. आणि म्हणून आम्ही समर्थांनी आता आम्हाला फार महत्वाचा मुद्दा दिलेला आहे. आणि समर्थ म्हणतात आहे की असं आम्ही शाश्वताची ओळख पटवून घेतली तर त्या तिथे मात्र भीड कामाची नाही. आम्हाला समर्थांनी फार महत्वाचा मुद्दा दिलेला आहे की शाश्वताची ओळख करून घेण्याच्या आड जर भीड भीड असेल, भीड भीड माहिती ना, भीडस्थ स्वभाव. किती भीडस्थ स्वभाव. गेलो आपण कोणाकडे आणि भूक लागलीये खूप, पाहुणे म्हणून गेलो, खूप भूक लागलीये, पण आम्ही असं म्हणणार नाही की आम्हाला थोडस वाढा, खूप भूक लागलीये, किंवा काहीतरी अल्पस खायला तरी द्या, असं म्हणत नाही. का नाही म्हणत? भीड. ते काय म्हणतील, त्यांना काय वाटेल. आता ही जी भीड आहे, या भीडीमुळे मग त्यांचं होईपर्यंत उपाशी बसा. उपाशी पोटात अन्न नसल्यामुळे मग काही सुचत नाही, बोलणं सुचत नाही, काही सुचत नाही. बसा मग. त्याच्यापेक्षा भीड न ठेवता म्हटलं असतं मला काहीतरी थोडं खायला द्या, तर पोटात थोडस गेलं असतं. हो, स्वयंपाक व्हायचाय तोपर्यंत तेवढं तेवढं खाऊन घ्या. तर मला चिंतनही करता आलं असतं, अभ्यासही करता आला असतं, सुचलं असतं, बरं वाटलं असतं. अशी ही जी भीड आहे, ही आम्ही भीड व्यवहारामध्ये धरली तर योग्य पद्धतीने व्यवहार पण होत नाही. कधी भीड नसावी. मला त्रास होतोय हो खूप, तरी आम्ही सांगत नाही दुसऱ्यांना की आम्हाला त्रास होतोय, तुम्ही कृपा करून एवढा आम्हाला त्रास देणं थांबवाल का? चांगल्या पद्धतीने सांगावं, त्यांचा आदर ठेवून सांगावं, पण भीड कधी ठेवू नये, संकोच कधी ठेवू नये, कधी ठेवू नये. म्हणून स्वतःचे पूर्वग्रह कायम ठेवून वेदांत शास्त्राचा अभ्यास केला तर रहस्य उलगडत नाही. भीड व्यवहारात ठेवली तर व्यवहार नीट होत नाही. पूर्वग्रह कायम ठेवले तर रहस्य आम्हाला उलगडणार नाही. वेदांत शास्त्राचा अभ्यास केला तरी रहस्य उलगडत नाही. पूर्वग्रह कायमच आहे आमचं. कोणता पूर्वग्रह कायम आहे? देह सत्य आहे. नाहीतरी तो गेला की किती वाईट वाटतो हो. शेवटी आपलं माणूस ते आपलंच माणूस आहे की नाही. माणूस आहे आणि माणूस नाही याच्यामध्ये काहीच का फरक नाही. पूर्वग्रह सगळे. मग वेदांताचं रहस्य कसं कळेल की देह जाणारच आहे, नाशवान आहे. नाशिवंत देह जाणार सर्वथा. हे केव्हा कळेल? कळणार नाही. पण पूर्वग्रह ठेवून अभ्यास करू नये आणि अहंता सांभाळून मी ब्रह्म आहे याचा अनुभव येत नाही. 3 गोष्टी माणसाने सांभाळाव्या अभ्यास करताना. पूर्वग्रह नसावे, अहंता नसावी आणि भीड नसावी. मोकळ्या मनाने सांगावं, माझी अभ्यासाची वेळ झालीये, मी थोडासा अभ्यास करू का आता? नीट सांगावं, चांगल्या पद्धतीने सांगावं. नाही येतो राग, नाही होत गैरसमज. नाही, आम्हाला अभ्यास करायचा पण ते बसले तर आम्ही त्यांना जा कसं म्हणू. आणि मग ते गेल्यानंतर वेळच नसतो, थकून जातो. मग कसं उद्याचं प्रवचन, मग जे आलं ते सांगायचं, कसं तरी निपटवायचं. त्यांनी फायदा होत नाही. म्हणून वैद्याची प्रचिती येईना. समर्थांनी या भीडेचं उदाहरण दिलंय की वैद्याच्या आजाराने रोग बरा होत नाही, पण भीड असल्यामुळे आता ह्या डॉक्टर सोडून दुसऱ्या डॉक्टरकडे कसं जाऊ, अशी जर भीड दाखवली तर रोगी वाचत नाही. एक याचं उदाहरण दिलं, दुसरं राजाचं उदाहरण दिलं की आम्ही राजा नक्की आम्हाला माहित नाही ना, आम्ही कोणालाही राजा समजलो.
तर ते आम्हाला जमणार नाही, आमचा त्याच्यामध्ये फायदा नाही. त्याचप्रमाणे आम्ही देव ओळखला आहे, ज्याप्रमाणे ज्याने खरा देव ओळखला आहे तो स्वतःच देव होतो. भीड आम्ही जर सोडली तर खरा देव आम्ही ओळखला तर आम्ही स्वतःच देव होतो आणि आम्हाला त्याची भीड पडत नाही. म्हणून खऱ्या देवाला आम्हाला ओळखायला पाहिजे. आम्हाला त्या खऱ्या देवाचं स्वरूप शाश्वत आहे आणि म्हणून आम्हाला ही जी भीड आहे, ही माईक सृष्टीची आसक्ती म्हणजे भीड आमची सुटत नाही आणि म्हणून आम्हाला शाश्वत तत्व सापडत नाही. असून ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, उघड ब्रह्म असतानाही ते आम्हाला का दिसत नाही? त्याचं कारण भीड. आम्ही जर आता सत्संगाला गेलो तर घरचे काय म्हणतील? आम्ही जर आता अभ्यास केला तर घरचे काय म्हणतील? मित्र काय म्हणतील? की आमच्या बरोबर पार्ट्यांना नाही येत आणि बसतो अध्यात्म देव देव करत. ते आमच्याशी बोलणार नाही. भीड. आणि म्हणून ही भीड जी आहे ही अत्यंत स्थूल आहे आणि ब्रह्म अत्यंत सूक्ष्म आहे. ही वाटणी अशीच आहे समर्थ म्हणतात आणि अशीच राहणार आहे. म्हणून आम्ही स्थूलाकडून सूक्ष्माकडे यावं, म्हणून आम्ही या मायेमध्ये न रमता मायेच्या पलीकडे जाण्याचा विचार करायचा. या भिडेला आम्ही भीड भीतीची बहीण असं म्हणतात. भीड ठेवली की भीक लागते आपल्याला. म्हणून या भीडेची आम्ही तमा बाळगायची नाही. ही भीड न ठेवता आम्ही स्थूल जे आहे माईक तत्व जे स्थूल आहे यात न रमता सूक्ष्माकडे वाटचाल करावी आणि प्रतीकाची भीड धरणे, भ्रमे भलतेची करणे, ऐसी नव्हे ती लक्षणे विवेकाची. जे भ्रमरूप आहे त्याची आसक्ती धरून त्या भ्रमिष्ट स्थितीमध्ये आम्ही जे मत्सराने जीवन जगतो, या संपूर्ण सृष्टी भ्रमरूप आहे, याच्यामध्ये आम्ही आसक्ती आमची तिथेच असते सगळी आणि म्हणून मग आम्ही जे जीवन जगतो हे सगळं खोटं आहे हो. म्हणून खऱ्याला ओळखावं, खरे प्रत्यय ओळखावं, माया त्यागे समजावे परब्रह्म आणि मायेचा त्याग निराश केला म्हणजे ब्रह्मानुभव येतो. म्हणून शाश्वताला जर आम्हाला ओळखायचं असेल तर आम्हाला अशा पद्धतीने ओळखावं लागेल. कल्पनेच्या पलीकडे ते आहे, स्थूल सूक्ष्माच्या पलीकडे आहे, उपाधीच्या पलीकडे आहे, ज्ञान विज्ञान विपरीत ज्ञान याच्या पलीकडे आहे. जे चर्मचक्षूंना दिसतं, मनाला जाणवतं त्याच्याही पलीकडे आहे ते. त्याची कल्पना केली खूप लांब आहे म्हणावं तर ते माझ्याच जवळ आहे, तेच मी आहे असा विचार केला तरच आम्हाला त्याला ओळखता येतं. म्हणून जेवढं सगळं काही जे चंचल आहे ते सगळं चंचल अस्थिर आहे, ते ब्रह्मस्वरूप नाही. म्हणून ह्या चंचलतेच्या मागे आम्ही न लागता स्थिर तत्वाच्या मागे लागावं. या विकारांमध्ये न गुंता अविकारी तत्वाचा विचार सतत करावा आणि असं करत असताना जी भीड आमच्यामध्ये येते, जो संकोच येतो, जी आसक्ती येते, ह्याला आम्ही हेतू पुरस्सर दूर ठेवावं. असं एवढं आम्ही जर साधन म्हणून केलं, पूर्ण 31 ओव्यांचं सार आपल्याला 4च ओव्यांमध्ये सांगितलं हो मी. आणि जे जे पंचभौतिक आहे ते सगळं प्रलयकाली नष्ट होणार आहे आणि शाश्वत टिकणार फक्त ब्रह्मतत्व आहे, ते मी आहे. असा अभ्यास करावा, पण अभ्यासाची गोडी मात्र लागल्याशिवाय अभ्यास होत नाही. म्हणून अभ्यासाची गोडी लागावी. ही गोडी आपल्याला सगळ्यांना माझ्या सकट लागो आणि नेटाने साधन करून शाश्वत तत्व ब्रह्म जे आहे त्याची ओळख
झाल्यानंतर अनुभवापर्यंत अनुभव रूपता आपल्या सगळ्यांना येऊ अशी प्रार्थना करते आणि आजच्या चिंतनाला विराम देते. राम कृष्ण. अंजली ते रामकृष्ण. रामकृष्ण.